पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावकरी भूमिपुत्र हा महाराष्ट्रातच राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर नाही। त्याला तात्काळ निधी मंजूर करा। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे। पाटण तालुक्यातील 8 गावातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन मौजे शिद्रुकवाडी धावडे येथे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते संपन्न झाले। यानंतर मौजे मोरगिरी येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून पुनर्वसित ठिकाणी बांधकामे इतर सुविधा निर्माण करण्यासाठी MMRDAच्या माध्यमातून 160 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तालुक्यातील दरडग्रस्त गावांचं पुनर्वसन, मल्हारपेठ पोलीस स्टेशन इमारत व निवासस्थान, पाटण पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आणि त्याचबरोबर पहिल्यांदा तहसीलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाड्या देण्याचाही या ठिकाणी शुभारंभ होणार आहे। हे कायदे कुणासाठी आहेत? लोक कायद्यासाठी का कायदा लोकांसाठी? तर मी सांगितलं कायदा बिदा नियम बाजूला राहू द्या। MMRDAच्या अधिकाऱ्यांना मी तात्काळ सूचना निर्देश दिले। MMRD जरी मुंबई MMR साठी असली तरी या पाटण तालुक्यातला हा दरडग्रस्त जो गावकरी भूमिपुत्र महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही, त्याला तात्काळ निधी मंजूर करा। 160 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले। या उपक्रमामुळे या कोयनेचं 10 TMC पाणी वाढणार आहे। पूर येतो, संकट येतं, तिथं हा एकनाथ शिंदे पहिल्या नंबरला असतो। मुख्य संपादक विराट कदमसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे। पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेत।